तर आज आपण बनवणार आहोत आप्पे. तर त्याच्यासाठी मी इथे 2 फुलपत्राने मोजून घेतलेलं आहे, म्हणजे फुलपत्राने मोजून घेतलेलं आहे. तर 2 फुलपत्र उकडा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही साध्याही तांदळाचा वापर करू शकता. तर हा मी स्वच्छ असा चाळून धुवून व्यवस्थित घेतलेला आहे. आणि इथे मी 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. तर तीही स्वच्छ चाळून निवडून घेतलेली आहे. तर आता आपण हे स्वच्छ असं धुवून घेऊ आणि भिजत ठेवून देऊ. तर आपलं स्वच्छ अशा पाण्याने 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत डाळ आणि तांदूळ. तर तुम्ही मिक्स डाळही वापरू शकता, परंतु मी इथे फक्त उडदाची डाळ वापरलेली आहे आणि उकडा तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही दुसरा कुठलाही तांदूळ वापरू शकता. तर आता मी याच्यावर झाकण ठेवून घेते आहे. आता आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे. 6 ते 7 तासांसाठी छान असं आपण भिजू देऊया. आपलं छान असं भिजलेलं आहे तांदूळ आणि डाळ. तर आता मी हे वाटून घेते. तुम्ही पाहू शकता. आता हे वाटून घेतल्यानंतर डायरेक्ट मी तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा ना मी हा तांदूळ असा छान भिजलेला आहे. तो जरा वाटायला वेळ लागतो, अगदी पटकन होत नाही आपल्या साध्या तांदळासारखा. तर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता हा तांदूळ मी त्याच्यामध्ये टाकून घेते. हे पाणी जे आहे आपण त्याचा यूज करणार आहेत, नंतर डायरेक्ट फेकून नाही द्यायचं. आपल्याला वाटायला लागेल ना तेव्हा हे पाणी आपण घेऊ शकतो. आता मी हे बारीक करते आणि नंतर सगळं झाल्यानंतर शक्यतो तुम्हाला दाखवते किंवा मध्ये एखाद्या वेळेस दाखवेल पण. तर आता तुम्ही पाहू शकता मी हे वाटून आणलेलं आहे. याचं वाटण जर आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे, एकदम बारीक करायचं नाही. त्याच्यामुळं आपले आप्पे छान असे मस्त मौसूत होतात, आतून जाळी पडते आप्प्यांना छान. तर आता मी हे इथं पातेलं घेतलं आहे, त्या पातेल्यामध्ये ओतून घेते. अशा प्रकारे आता वाटून घेते. डाळ तर ही लगेच बारीक होते, डाळीचा काही प्रॉब्लेम नाही, पण हा तांदूळ जर थोडासा वेळ लागतो बारीक व्हायला. तर आता मी ओतून घेते. आता सगळं बारीक झाल्यानंतर दाखवते. तर आपली डाळ आणि तांदूळ खूप छान असं वाटून झालेलं आहे. आता व्यवस्थित असं त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं. आणि सकाळी आता आपण त्याचे आप्पे करू. तर मी हे काय झालेलं आहे, आज सकाळी भिजत घातलेलं आहे. आता रात्री हे मी फुगण्यासाठी पीठ ठेवलेलं आहे आणि आता उद्या सकाळी मी त्याचे आप्पे करणार आहे. तर आता आपण झाकण काढून पाहूया. आपलं पीठ छान असं फुललेलं आहे. तर आता आपण भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. जास्त भाज्या नाही घेतलेल्या, फक्त कांदा गाजर घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपल्याला चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर आता आपल्याला एवढ्या पिठामध्ये एवढं साहित्य मिक्स नाही करायचं. तर आपल्याला जेवढं लागेल तेवढं पीठ एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि मग आपल्याला आप्पे टाकायचे आहेत. तर आता हे पीठ मी एका छोट्याशा बाउलमध्ये काढून घेते. तर आता आपण एक पीठ काढून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे कांदा टाकून घेणार आहेत. कांदा जरासा टाकला जास्त तरी पण छान लागतात हे. आता हिरवी मिरची टाकून घेतली आपण. गाजर घालूया. किसलेलं गाजर खूप छान लागतं त्याच्यामध्ये. कोबी घातलं तुम्ही तरी चालेल आणि कोथिंबीर घालूया आपण. आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आपण आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता. तर आता आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. मीठ वगैरे तुम्ही पाहू शकता किती छान आपलं असं मिक्स झालेलं आहे. सगळं कांदा गाजर मिरची मीठ छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण आप्पे टाकून घेऊ आप्पे पात्रामध्ये. इथं आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवर. आपलं आप्पे पात्रही छान गरम झालेलं आहे. मी अगोदरच ठेवलं होतं. तर हे माझं बिड्याचं आहे आप्पे पात्र. तर आता तुम्ही नॉनस्टिकचे वगैरे आहेत ते वापरू शकता. त्याच्यामध्ये तर काही तेल लावायची गरज लागत नाही. तर आता मी याच्यामध्ये थोडंसं असं तेल लावून घेते याला. म्हणजे काय होतं, आपले आप्पे छान निघतात. आपलं तेल घालून झालेलं आहे त्याच्यामध्ये. आता आपण त्याच्यामध्ये आप्पे सोडून घेऊया चमच्याच्या साहाय्याने. खूप छान असे हे आप्पे फुलतात. आपले छान असे आप्पे टाकून झालेले आहेत आप्पे पात्रामध्ये. आता आपण झाकण ठेवून घेऊया. तर आता आपण झाकण काढून पाहूया. छान असे फुललेले आहेत. तर आपण आता हे 1 ते 2 मिनिटांसाठी अशीच वाफ जाऊ देऊया त्याची आणि नंतर आपण ते काढून घेऊया. तर आता आपण पलटून घेऊया. तर अशा प्रकारे आता मी सर्व आप्पे पलटून घेते व्यवस्थित असे.
तर आता आपण आपले आप्पे अशी छान अशी काढून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता मी दुसरा घाणा काढून टाकते आणि नंतर दाखवते तुम्हाला. आता आपण दुसरे आप्पे टाकून घेतलेले आहेत. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया. अशा रीतीने आपले आप्पे खूप छान असे झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता किती छान असे आपले आप्पे झालेले आहेत. तर आपण एक आप्पा तोडून बघूया. तर हे बघा, आतमध्येही छान अशी जाळी पडली आहे. कांदा, गाजर, मिरची, मीठ असं खूप छान असं आपल्या आप्प्यांना झालेलं आहे. तर तुम्हाला माझी आप्प्यांची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि मी संपूर्ण उकडा तांदूळ वापरलेला आहे. जर तुम्हाला त्याची जमत नसतील तर तुम्ही अर्धा उकडा तांदूळ घ्या आणि अर्धा आपला साधा कुठलाही तांदूळ घ्या. फक्त इंद्रायणी तांदूळ सोडून दुसरा कुठलाही तांदूळ घ्या त्याच्यामध्ये, कारण इंद्रायणी तांदूळ हा खूप चिकट असतो, त्याच्यामुळे आप्पे आपले निघणार नाही. तर अशा रीतीने आपला व्हिडिओ संपूर्ण झालेला आहे.